मला एक सांगायचं आहे 1980 साली सुरुवातीला हरित क्रांती आली तर सुरुवातीला पहिलं आमची माती विषारी केली गेली. रासायनिक खत आले की नाही, मिश्र खते ते कुठे गेले, मातीमध्ये. आणि माती विषारी झाली पहिल्यांदा किती वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये. 2000 मध्ये वॉटर सोल्युबल आले, 2000 मध्ये पेस्टिसाइड फंगीसाइड्स आले, मिश्र खते आले. ज्यावेळेस ही खतं आली वॉटर सोल्युबल, त्याच्यानंतर पाणी खराब झालं. पहिले 20 वर्ष माती खराब, अन्न नासलं. दुसरे 20 वर्ष पाणी खराब, जीवन नासलं. आणि आता 2021 ते 2040 पर्यंत काय नासणार, हवा. त्याच्यानंतर नासायला काहीच नाही राहणार, नासावणारच नाही राहणार. कळलं का तुम्हाला? आणि म्हणून नासावणारच नासणार, हे सत्य लक्षात ठेवा. आणि आता AI आलेले, AI काय वाईट नाही आहे, पण AIने तुम्हाला काय मिळणार आहे, जमीन सुपीक करून मिळणार आहे का? AIने तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मिळणार आहे का? काय म्हणते तुम्हाला मी, AI काय सांगाल, इथे एवढं मॉइश्चर आहे, इथे एवढा OC आहे, इथे एवढा EC आहे, इथं तुम्हाला एवढं थ्रिप्सचा अटॅक होणार आहे, इथे तुम्हाला वातावरणामध्ये ह्युमिडिटी एवढी वाढलेली आहे, इथं बुरशीचा अटॅक होणार आहे. अरे पण ती बुरशीचा अटॅक का होणार आहे हे AI नाही सांगू शकत. त्या बुरशीचा अटॅक कसा घालवायचा हे बी AI सांगू शकत नाही. आता पाणी बी अशुद्ध करून झाली, जमीन अशुद्ध करून झाली, आता हवा अशुद्ध करणार कशी? ड्रोनला ज्यावेळेस फवारणी करता तुम्ही, 200 लिटरला तुम्ही जेवढं औषध घालता 1 एकराला, तेवढंच औषध तुम्ही किती लिटर मी वाटता, 20 लिटर. त्याचं काय वाढणार, कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे ते कॉन्सन्ट्रेशन वाढून कशात मिसळणार, म्हणजे तुम्ही जेवढा फवारा हवेत मारणार आहे, 10 फूट ते खाली औषध येईपर्यंत त्याचं 50% काय होणार आहे, इव्हॅपोरेशन. बरोबर आहे. आता इव्हॅपोरेशन झाल्यावर त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणखीन दुप्पट वाढणार आहे. आणि ते दुप्पट झालेलं कॉन्सन्ट्रेशनचं निम्म गॅस बनणार आणि तो गॅस कुठं पसरणार, हवेमध्ये. आम्ही इथं काम करणाऱ्या माणसांना त्याची काय होणार, म्हणजे पहिला बळी कोणाचा जाणार, शेतकऱ्यांचा. पुढच्या काळामध्ये श्वसनाचे आजार सगळ्यात जास्त लोकांना होणार. कोरोना ही त्याची झलक होती. तण काढायला फार त्रास होतो बुवा, मग काय ते तणनाशक एकदम मारून दिलं का, काय काम झालं. ह्याच्या मागे लागून आपण आपले वाटोळे करून घेतले. आपल्याला एक लक्षात आलं पाहिजे की आपण आपल्या जमिनीवर काम करायचं सोडून दिलं ना, आपण काय करतोय, ज्यांनी सांगितलं आपल्याला त्याप्रमाणे शेती करतोय. आणि आपल्याला जे शिकवणार आहेत त्यांना शिकवणारेच एकदम काय चालबाज आहे. म्हणजे शेतकरी हा परावलंबी कसा राहील, तो कायम बळीचा बकरा कसा राहील. बळीचा राजा नाही, तो बळीचा बकरा आहे. आणि तो बकरा बनवण्याचं काम सध्या मार्केटमध्ये चालू आहे. आणि जेवढी तुमची जमीन नापीक होईल तेवढी तुम्ही परावलंबी व्हाल. आणि जेवढी तुम्ही परावलंबी व्हाल तेवढे तुम्ही खतं, औषधं, हे कीटकनाशकं, तणनाशकं यांचा वापर जास्त कराल. आणि जेवढा जास्त कराल तेवढं मार्केटिंग होईल. आणि तेवढी तुम्ही आजारी, तुमची माती, तुमची जनावरं, तुम्ही आणि जे खाणारे ते पण आजारी पडतील.